सर दिसतानी सर थोडे पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संग्राम भंडारे, संग्राम भंडारे, संग्राम भंडारे, पवार साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देण्यात आलंय। निवेदनाचा विषय असा आहे की संग्राम बापू भंडारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता जे आहे विकास लवांडे यांच्यावर जो शाईफेक केली त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे। खरं तर सर्वात महत्त्वाचा विषय आहे की संग्राम बापू भंडारे हे जरी वारकरी असले, वारकरीच्या वेशात येऊन त्यांनी शाईफेक केलेली आहे। मला तुमच्या माध्यमातून हे सांगावंसं वाटतं की हा संतांचा विचार नाहीये। त्यांनी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग त्या ठिकाणी बोलून दाखवला की नाठाळाचे हाती माथी हानू काठी, परंतु तुकाराम महाराजांच्या अभंगाचा शब्दशः अर्थ घेणे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही संत आहे। संत तुकाराम महाराजांनी हेही सांगितलेलं आहे की आम्हा घरी जाणं शब्दांची रत्ने, शब्दांचीच यत्ने शस्त्रे करू। म्हणून काय आम्ही शस्त्र घ्यायचं का? आम्ही या शब्दांच्या शस्त्र बनवून आज या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आणि संतांच्या विचारांनी खरं तर संग्राम भंडारेचा या ठिकाणी निषेध करतोय। संग्राम भंडारे हे त्यावेळेला कुठे होते ज्या वेळेला संभाजी भिडेने छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत परंपरा असेल, साईबाबा असतील, या महाराष्ट्राच्या मातीत घडलेल्या विभूतींचा ज्या वेळेला अपमान केला होता त्यावेळेला संग्राम भंडारे सारखे वारकरी कुठे असतात? हे वारकरी नसून हे वारकऱ्यांच्या वेशातले RSS चे धारकरी आहेत आणि त्यांचं काम फक्त एकच आहे की समाजामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण करणे, द्वेष निर्माण करणे, एवढंच त्यांचं काम आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संग्राम भंडारेचा जाहीर निषेध करतो आणि असली संत परंपरा आम्हाला नकोय। आम्हाला संत तुकाराम महाराजांच्या विचाराची संत परंपरा या महाराष्ट्रामध्ये हवी आहे, तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल। वारकरी संप्रदायामध्ये कुठेतरी राजकारण घुसते असं वाटतं आपल्याला? 100% राजकारण घुसलेलं आहे, कारण की खऱ्या अर्थाने जो वारकरी संप्रदाय आहे हा शांततेच्या मार्गावर चालणारा आहे। आपण बघा, मागे काही वर्षांपूर्वी संभाजी भिडेंचं स्टेटमेंट आलं होतं की जी वारी चालू होती त्या वारीमध्ये साप सोडलाय म्हणून असं त्यांनी हे केलं होतं। त्या वारकऱ्यांना धारकरी म्हणण्याचं त्यांनी नवीन हे असे काहीतरी ते फंडे आणतात आणि त्या माध्यमातून राजकारण घडवू पाहतात। एका भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची धुरा हे लोक राबवत आहेत संतांच्या नावाने आणि देवाच्या नावाने। आपण भारतीय जनता पार्टीचा एक अजेंडा आहे की नेहमी हिंदू मुस्लिम द्वेष करता, परंतु मुस्लिमांचं तुम्ही दाखवा की ते त्यांच्या देवांचं उदात्तीकरण करता का? राजकारणाच्या व्यासपीठावरून नाही। मग आपले हे बाणगुळ काय की जे सारखं संतांच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली आणि देवाच्या नावाखाली राजकारणात आपल्या धर्माचा उल्लेख करत असता आणि धर्माला बदनाम करत असता। ही अशी लोक खरं तर धर्मद्रोही आहेत आणि हे निश्चित तुम्ही काही दिवसांनी बघा, आता संग्राम बापू भंडारेकडे लवकरच भाजपचं एखादं पद येईल।